नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 6 मॅथमॅटिक्स मित्रांनो, 6 स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचं थर्ड चॅप्टर इन द वर्ड ऑफ नंबर्स यामधली एक्सरसाइज नंबर 3 आज आपण बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 3.1 आणि 3.2 हे दोन प्रॅक्टिस सेट बघितलेत. आज एक्सरसाइज बघायचे. जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी आपण सगळे प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न या ठिकाणी लय भारी, हात भारी, लाद भारी. पहिला प्रश्न सगळ्यात भारी. काय दिलंय? चूज द करेक्ट ऑप्शन. -5 इज काय? होल नंबर आहे, नॅचरल नंबर आहे, अन इंटेजर आहे का अ फ्रॅक्शन आहे? तर ही इंटेजर आहे. -5 जे काही निगेटिव्ह नंबर असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात, सगळ्या मिळून जर म्हटलं असतं तर त्याला आपण इंटेजर म्हणतो. जर नुसतंच 5 असतं तर 5 काय 5 असतं तर 5 जो आहे तो नॅचरल नंबर पण असता, होल नंबर पण असता, इंटेजर पण असता. पण इथं -5 असल्यामुळं हा -5 जो इंटेजर आहे. आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 किंवा 3.2 मध्ये आपण हे सगळे नंबर सिस्टीमवरती चर्चा केलेली आहे. तर अगोदरच्या 2 व्हिडिओ बघा, त्या बघितल्या तर हे समजेल. पुढे बघा, -5 आणि 0 यामधला मोठा नंबर कुठला? 0 हा मोठा. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की निगेटिव्ह नंबर आणि 0 यांचं कंपॅरिझन करत असताना 0 हा मोठा असतो. ओके, पुढे बघा, याच्यामध्ये ऑप्शन कुठला असणार आहे? हा बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. तर नेक्स्ट अगला सवाल किधर है भाई साहब? ये देखो इधर अगला सवाल. हाँ, 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. हे जे आहे ना ते फॉल्स आहे. कारण नॅचरल नंबरची सुरुवात 1 पासून होते. 1 2 3 4 डॉट 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 1 इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 0 इज नॉट नॅचरल नंबर. 0 हा नॅचरल नंबर नाहीच आहे. ओके, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर. सगळे नॅचरल नंबर होल असतात, हे ट्रू आहे. ओके, सगळ्या नॅचरल नंबरला तुम्ही होल नंबर पण म्हणता. 0 पासून पुढचे सगळे होल नंबर आहे. पण 0 हा फक्त होल नंबर आहे, नॉट नॅचरल नंबर. ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर, हे फॉल्स आहे. आता होल्स नंबरची सुरुवात होते 0 1 2 3 डॉट 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 सगळे पुढचे. तर हे सगळे होल नंबर नॅचरल नंबर आहेत का? नाहीये, कारण याच्यातला 0 जो आहे तो नॅचरल नंबर नाहीये. त्याच्यामुळे हे जे विधान आहे ते तुम्ही फॉल्स म्हणू शकता. द सम ऑफ ऑपोजिट नंबर इज 0. राईट, हे ट्रू आहे. अपोजिट नंबर म्हणजे -7 आणि +7 या दोघांची सम केली तर तुमच्याकडे किती होते? +7. दोघांची सम केली तर 0 होते. परफेक्ट आहे. तर पहिला फॉल्स ट्रू असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. अगला क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत. आता 87 87 85 89 सगळ्यात लहान नंबर कुठला? या ठिकाणी सगळ्यात लहान नंबर कुठला? याच्यामध्ये 85 हा एक नंबरला तुम्ही हा लिहू शकताय. 85 नंतर 87 हे दोन लहान आहे. पण 87 आणि 87 नंतर बघा 29 आणि 39 पैकी कोण लहान आहे बाबा? हा जो 29 आहे हा लहान आहे, हा दुसरा झाला. त्याच्यानंतर हा तिसरा नंबर असणार आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो तुमचा 89 चौथा नंबर असणार आहे. झाला, विषय संपला. म्हणजे पहिला तुम्ही काय लिहिणार असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिताना? 85 93 21 793 हा पहिला तुमचा नंबर, बरोबर. त्याच्यानंतर तुमचा कुठला नंबर येईल बाबा? याच्यानंतर आपल्याकडे येईल असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिताना याच्यानंतर येईल 8729355104. त्याच्यानंतर येईल 8739274001. त्याच्यानंतर आपल्याकडे येईल 8951233307. तर अशा प्रकारे तुम्हाला हे असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे लहानपासून मोठ्या प्रमाणात मोठ्या नंबर पर्यंत. पण जर इथंच तुम्हाला जर असेंडिंग ऑर्डरच्या ऐवजी जर डिसेंडिंग ऑर्डर जर का हा शब्द असता तर डिसेंडिंग ऑर्डर लिहित असताना तुम्ही काय लिहिलं असतं? पहिला 89 लिहिलं असतं, म्हणजे मोठ्यापासून लहानपर्यंत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करता येईल. आता पुढचा बघा क्वेश्चन आपण बघूयात, एकदम सिंपल आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्याकडं, तो म्हणजे काय बघा? ऑप्टेन 5 डिजिट नंबर युजिंग डिजिट 1 to 9 ओनली. 1 पासून 9 पर्यंत ओनली वन्स नंबर, कुठलेही नंबर घ्या आणि एक 5 डिजिट नंबर तयार करा. रीड देम अँड राईट देम. तो लिहायचा आहे आणि तो कुठलाही नंबर बघा, 78253 समजा हा एक नंबर तयार केला, हा एक 5 डिजिट नंबर झाला. 78,253 हा एक कुठला झाला बाबा? 5 डिजिट नंबर झाला. याला तुम्ही इथं अक्षरामध्ये लिहा, वाचा, आणि याला तुम्ही वर्ड मध्ये लिहा. ओके, त्याच्यानंतर राईट द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर. आता लार्जेस्ट नंबर कुठला? लार्जेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर. आता आपले नंबर काय? 1 2 3 4 5 6 7 8 9. लार्जेस्ट नंबर लिहिताना 9 पासून खालपर्यंत या. 5th डिजिट नंबर. पहिला सगळ्यात मोठा नंबर लिहा 9, त्याच्यानंतरचा 8, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 7, त्याच्यापेक्षा लहान 6, त्याच्यापेक्षा लहान 5.
98,765 हा लार्जेस्ट नंबर आहे आणि स्मॉलेस्ट नंबर काय सगळ्यात छोटा नंबर 1 2 3 4 5 12,345 हा स्मॉलेस्ट नंबर आहे. कुठलाही नंबर लिहायचा म्हटल्यावर कुठलाही लिहा, पण प्रत्येक आकडा एक वेळाच लिहा. असं 7 7 2 8 9 असं नका लिहू, डबल नको 7. प्रत्येक आकडा प्रत्येक डिजिट एकदाच आलं पाहिजे. हा लार्जेस्ट नंबर आहे, हा स्मॉलेस्ट नंबर आहे. हे लिहिताना तुम्ही बघा अशा प्रकारे लिहू शकता. मी इथे घेतलेलं लिहून की बाबा एक नंबर लिहिला बाबा कुठलाही 68421 म्हणजे 68,421. लार्जेस्ट 5 डिजिट नंबर जो आहे तो तुमचा 98,765 आहे आणि स्मॉलेस्ट नंबर जो आहे 12,345 आहे. अशा प्रकारे तुम्ही या क्वेश्चनचं आन्सर लिहू शकता. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघू. पुढचा क्वेश्चन लय भारी. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ड्रॉ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक. बघा एक नंबर लाईन काढा. पहिला क्वेश्चन का बाबा एक नंबर लाईन ड्रॉ करा आपल्या नोटबुक वरती आणि या नंबर लाईन वरती मध्ये आपल्याकडे असतो 0, त्याच्यानंतर असतो 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5 असतो, त्याच्यानंतर -1, -2, -3, -4, -5. चला ही नंबर लाईन काढली. आता आपल्याला काय म्हटलंय 5 नंतर 6 आणि नंतर 7. त्याच्यानंतर मला काय सांगितलं बाबा इथं हे नंबर काय करा, ड्रॉ अ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर -5. आता पहिला -5 नंबर कुठला बाबा, हा -5 आहे बरोबर. हा झाला -5 नंबर तुमच्याकडे आहे. त्याच्यानंतर पुढचा नंबर कुठला बाबा 3 आहे. बघा हा तुमचा 3 नंबर. ठीक आहे, याला गोलच करू आपण, 3 आहे. त्याच्यानंतर काय बाबा -3 आहे आणि त्याच्यानंतर किती 7. हे सगळे नंबर तुम्ही इथं दाखवले 4च्या 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय, व्हॉट आर द नंबर इन द राईट ऑफ 0. 0च्या राईट साईडला कुठले नंबर आहेत, सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्ह इंटेजर, पॉझिटिव्ह इंटेजर किंवा तुम्ही त्याला नॅचरल नंबर म्हणू शकता. पॉझिटिव्ह इंटेजर म्हणू शकता, नॅचरल नंबर किंवा पॉझिटिव्ह इंटेजर म्हणा. व्हॉट आर द नंबर ऑन द लेफ्ट साईडला काय, निगेटिव्ह. लेफ्ट साईडला सगळे निगेटिव्ह आहे. -1 -2 -3 निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटेजर्स किंवा त्या निगेटिव्ह इंटेजर्स म्हणा. तर अशा प्रकारे तुम्हाला राईट साईडला पॉझिटिव्ह इंटेजर, लेफ्ट साईडला निगेटिव्ह इंटेजर्स एवढंच लिहायचं आहे, बाकी काय नाही. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 5 नंतर क्वेश्चन नंबर 6. एकदम सिंपल आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. नंबर लाईन काढा, त्याच्यावरती हे नंबर गोल करून दाखवा आणि राईट साईडला जे असतात 0च्या ते सगळे पॉझिटिव्ह इंटेजर असतात, 0च्या लेफ्ट साईडला निगेटिव्ह इंटेजर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. इथं आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलंय की अ डिस्ट्रिक्ट spent 69,27,762 rupees in financial year 2023-24. बघा फायनान्शियल इयर 2023 आणि 2024 या फायनान्शियल इयर मध्ये त्यांनी किती स्पेंड केले, ₹69,27,762 रुपीज एवढे स्पेंड केले 23-24 ला. आणि त्याच्यानंतर 24-25 ला 2024 आणि 2025 या इयर मध्ये किती स्पेंड केलेले आहेत, 88,36,584 एवढे पैसे स्पेंड केलेले आहेत. ओके, 2023-24 ला 69,27,662 आणि 2024-25 ला 88,36,584 एवढे पैसे जे आहेत ते स्पेंड केलेले आहेत. कशावरती, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वरती. आपल्याला काय विचारलंय की व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर. पहिली गोष्ट टोटल एक्सपेंडिचर काढू. एक्सपेंडिचर, टोटल एक्सपेंडिचर आपला काय आहे, दोघांची सम करा. 69,27,762 प्लस, ह्याला जरा ब्लॅक मध्ये लिहितो म्हणजे दिसेल तुम्हाला व्यवस्थित. ओके, सम करा. 69,27,662 ओके, आणि त्याच्यानंतर 88,36,584. चला दोघांचे ऍडिशन करा म्हणजे टोटल होऊन जाईल. 4 + 2 6, 6 + 8 झाले 14 चे 4, वर आला 1. 7 + 5 12 आणि 13 1 आला. 7 + 7 झाले 14 चे 4 1 आला. 2 + 3 5 + 1 6, 9 + 8 17 1 आला. 8 + 6 झाले आपल्याकडे 14 आणि 15. 1,57,64,346 हे तुमच्याकडे येईल. 15764. तर अशा पद्धतीने आपल्याला हे टोटल एक्सपेंडिचर झालं. याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न आहे, टोटल एक्सपेंडिचर बरोबर दुसरा प्रश्न आहे
की हाऊ मच मोर मनी वॉज स्पेंड. बघा इथं हा एक प्रश्न आहे, हाऊ मच मोर मनी स्पेंड, मोर मनी वॉज स्पेंट इन, स्पेंट इन 2024-25 मध्ये कम्पेअर टू 2023-24 पेक्षा 2024-25 मध्ये किती रुपये जास्त एक्सपेंड केलेत. मग यांची सबस्ट्रॅक्शन करा. 8836,584 याच्यातून मायनस करा कोणाला, 69,27,762 ला मायनस करा. बघा 4 मधून 2 गेले 2, 8 मधून 6 गेले 2, 15 मधून 7 गेले 8, 1 आला. परत 16 मधून 7 आणि 8 गेले, 16 मधून 8 गेले 8, परत 1 आला. 3 मधून 3 गेला 0, 8 मधून 9 गेला 1, 8 मधून 6 गेला 2, 21,08,882. जरा इथं परत एकदा चेक करा काय विषय, जरा गंभीर आहे. हा सॉरी 8 मधून इथं जरा विषय झाला. 1 मिनिट परत आपण जरा कॅल्क्युलेशन करू. 8836,584 6927,762. 4 मधून 2 गेले 2, 88 मधून 6 गेले 2, 15 मधून 7 गेले, 15 मधून 7 गेले 8 आले, इथं 1 आला. परत या 16 मधून आपल्याकडे 7 + 1 8 गेले 4 आले, इथे 1 आला. 3 मधून 3 गेले 0, 8 मधून 9 नाही जात, 18 मधून 9 घालवा, 18 मधून 9 गेले 9, इथं 1 आला आणि 8 मधून आपल्याकडे 7 गेले 1. म्हणजे या ठिकाणी आले 19,04,822. अशा प्रकारे येईल. मी बाजूला होतोय, याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ओके, जरा इथं काहीतरी गडबड आहे. इथं 4 नाही, 16 मधून 7 + 8 गेले 8 आले पाहिजेत. जरा कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं मध्ये. 19,08,822 एवढे पैसे जास्त खर्च झालेले आहेत. ओके, एवढे पैसे एक्स्ट्रा खर्च झालेले आहेत. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात, 7 नंबरचा लास्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ऑलरेडी आन्सर सहितच आहे. राईट द नंबर 1 to 9. गिवन बॉक्समध्ये आपल्याला 1 पासून 9 पर्यंतचे नंबर लिहायचे होते. त्याच्यामध्ये तुम्हाला कशी अशी आडवी उभी कशी टोटल करा, ती 15च आली पाहिजे होती. बघा 8 + 1 9 + 6 15, 6 + 7 13 + 2 15, 2 + 9 आपल्याकडे आले 11 + 4 15, परत 6 + 5 11 + 4 15, 3 + 5 झाले आपल्याकडे 8 + 7 15. तुम्ही कसंही कॅल्क्युलेशन करा, आन्सर तुमच्याकडे 15 येईल. तर तो टेबल असा कंप्लीट करायचा होता. तर हे बघून घेऊ शकता तुम्ही. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. तर 3rd चॅप्टर आपला झालाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो 4th चॅप्टर आहे त्याला सुरुवात करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.